नमस्कार अभयरसिकांनो. नारायण धारप हे एक असे नाव आहे ज्या नावाने आपल्या रहस्यमय लेखनाने एक काळ गाजवला होता. त्यांच्या पुस्तकांना आजही तितकीच मागणी आहे. हे साहित्य आपण डॉक्टर श्री शिरीष धारप सर यांच्या परवानगीनेच ऑडिओ स्वरूपात बनवत आहोत. या साहित्याचे सर्व हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व आपले अघोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. तो मजकूर वाचता वाचता रमेशच्या मनात एक विलक्षण सुन्नपणा आला होता. लेखनातून प्रकर्षाने समोर येत होता तो प्राध्यापक वाईकरांच्या मनातला जगण्यासाठीचा आसुसलेपणा. आणि त्यांना तरी दोष का द्यायचा? ती भावना स्वाभाविकच नव्हती का? भरल्या सुखी समाधानी संसारातून असं भयानक उठवलं गेलं तर ते कोणाला सहन होईल? त्या विजयाबाई त्याला वाईकरांच्या स्वभावाविषयी सांगत होत्या, पण ते केवळ बाह्य दर्शन होतं. आता तर त्याच्यासमोर त्यांच्या मनाचा अगदी खोलवरचा गाभा उघडा झाला होता. पण एक गोष्ट तर स्पष्टच होती, विजयाबाईंपाशी तो वाईकरांच्या या आत्मनिवेदनाचा चुकूनही उल्लेख करणार नव्हता. कधीकाळी अपघाताने वा योगायोगाने त्यांच्या हाती ही डायरी लागली तर लागेल, पण त्याची जबाबदारी त्याच्यावर राहणार नाही. ड्रॉवरच्या तळाशी त्याने ती डायरी ठेवली आणि बाकीच्या डायऱ्यांची चळत तिच्यावर रचली. वाईकरांच्या त्या अपूर्ण कथेचा शोध घेण्याची ही वेळ नव्हती. खोलीतला मोठा दिवा आणि टेबल लॅम्प मालवून तो त्याच्या झोपण्याच्या खोलीत आला. झोपेसाठी तयारी करीत असताना सहजच त्याच्या मनात विचार आला. आयुष्यातले शेवटचे दिवस आणि रात्री वाईकरांनी याच खोलीत काढले होते. जरासा अस्वस्थच करणारा विचार, कारण वाईकरांची प्रतिमा आता लार्जर दॅन लाईफ झाली होती. स्वतःभोवती संताप, द्वेष, असहाय्यता यांचा एक प्रखर निर्यास करत होती. आपल्या अनुभवांचा आणि जाणीवांचा रंग फिकटाकडून गडद काळ्याकडे जात आहे. त्याला वाटलं, प्रखर भावनांच्या प्रक्षेपाचा बाह्यसृष्टीवर प्रभाव पडतो. शुभ किंवा अशुभ या कल्पनेवर आधारित अशा काही कथाही त्याने वाचल्या होत्या. त्यांची आठवण या क्षणी आल्या वाचून राहिली नाही. झोप कदाचित लवकर न येण्याचीही शक्यता होती. अशावेळी वापरण्यासाठी म्हणून तो व्हाईटहेडचं ॲडव्हेंचर ऑफ आयडियाज नावाचं पुस्तक वाचायला काढत असे. नावाजलेलं पण अत्यंत क्लिष्ट आणि जटिल कल्पनांनी अथपासून ते इतीपर्यंत खचाखच भरलेलं पुस्तक. 1-1.5 पान वाचलं की झोप हमखास येणारच आणि आताच्या वेळी हा उपाय लागू पडला. त्याला झोप लागली खरी, पण ती अजिबात शांत स्वस्थ अशी नव्हती. सारखी चाळवली जात होती. आपण कुठे आहोत ही गोष्ट व्यक्तमन झोपेत विसरून जातं, पण सतत खडा पहारा ठेवणारं अव्यक्तमन व्यक्त अव्यक्तात प्रत्यक्ष संपर्क नसला तरी अनेक संकेतांनी धोक्याचा इशारा देण्याचं काम अव्यक्तमन करीतच असतं. फक्त कधी त्या संकेतांचा अर्थ कळतो, कधी कळत नाही, कधी चुकीचा अर्थ लावला जातो. स्वप्नात आपण स्वतःला कधीही दिसत नाही. स्वप्न प्रसंग अनुभवत असते. ती एक अस्मिता असते. एकदा त्याला वाटलं की आपण एका खोलीत आहोत. खोलीच्या 4ही भिंतींना दारं होती, पण ती बंद होती. दारं उघडण्याचा प्रयत्न करण्यासाठी तो एका दारापाशी गेला, पण ते दार नव्हतेच. भिंतीवर रंगवलेली दाराची फक्त प्रतिमा होती. बाकीची 3ही दारं अशीच चित्ररूप होती. सारखा तो या दारापाशी त्या दारापाशी जात होता, पण हाताला लागत होत्या त्या फक्त सपाट गुळगुळीत भिंती. या बंद खोलीतून सुटका नव्हती. कोणीतरी त्याच्या चेहऱ्यावरून एक दमटसर फडका फिरवित होतं. त्याला समजत होतं हे चांगलं नाही, याचे परिणाम वाईट होणार आहेत. हे होऊ देता उपयोगी नाही. पण स्वप्नातली अगतिकता, शरीरावर, हालचालींवर कशावरच नियंत्रण नसतं. तो फडका फिरवायचा थांबला तेव्हा त्याने चेहऱ्यावरून हात फिरवला, पण चेहरा असा का लागत होता? चेहरा कसला? एखादा मेणाचा किंवा शाडूचा नुसताच गोल. त्या गोलावर डोळे, नाक, जीवने यांचा मागमूसही नव्हता. नुसता गुळगुळीत गोलाकार. त्याचा चेहरा गेला म्हणजे त्याची ओळखच गेली की तो, त्याचं व्यक्तिमत्व, सर्व काही अक्षरशः पुसून टाकण्यात आलं होतं. पाहायला डोळे नाहीत, आक्रंदन करायला तोंड नाही, कोणाचा अगदी नजीक असूनही आवाज ऐकायला कर्ण नाहीत. या अंध मूक बधीर अवस्थेत का त्याला पुढचा सर्व काळ कंठावा लागणार होता? तो कोणाला पाहू शकणार नाही, तो कोणाशी बोलू शकणार नाही. त्याने आक्रोशाची परिसीमा केली तरी तो आक्रोशमुकच राहणार. कोणीतरी त्याला ओढून नेत होतं. एक नाही, अनेक
कोणी हातांना धरून ओढत होतं, कोणी पाठीमागून रेटा देत होतं आणि तो काहीही करू शकत नव्हता. एक अंधाराची कमान जवळजवळ येत होती. कमानीपुढे काहीही नव्हतं. त्याला समजत होतं हे सर्व त्याला त्या कमानीतून आत नेणार आहेत. त्या कमानीमागे प्रकाश नाही, आवाज नाही, उष्णता नाही, काहीही नाही. सगळ्याचं अनस्तित्व. एकदा का त्यांनी त्याला त्या कमानीच्या आत ढकललं की त्याच्याही शरीराचे अणुरेणू त्या अंधारात विरघळून जातील. पण तो काहीही करू शकत नव्हता. आणखीही काही वेडीवाकडी स्वप्न जी आता आठवत नव्हती. इतकी वाईट रात्र रमेशने त्याच्या आजवरच्या आयुष्यात अनुभवली नव्हती. वास्तविक तो रात्रभर कॉटवर पहुडलेला होता, पण मनाबरोबरच शरीरही अगदी थकल्यासारखं झालं होतं. जशी काही रात्रभर त्याने कुठे धावाधाव अथवा झटापटच केली होती. उघड्या खिडकीतून पहाटेचा गार वारा खोलीत येत होता. उभेसाठी त्याने शाल चादर अंगावर ओढून घेतली. झोप केव्हा लागली हे समजलंच नाही. जाग आली तेव्हा खोलीत पुन्हा आली होती. 7:30 वाजले होते. 7:30 तो या वाईकरांच्या घरात पाहुणा म्हणून राहत होता. इतक्या उशिरापर्यंत झोपून राहणं हा शिष्टाचाराचा भंगच नव्हता का? खाली विजयाबाई त्याच्यासाठी चहाच्या थांबल्या असतील. घाईघाईने उठून हात तोंड धुवून तो खाली गेला. विजयाबाई बाहेरच्या खोलीतच होत्या. सकाळचे पेपर चाळत होत्या. त्याला पाहताच त्यांनी पेपर बाजूला ठेवला. उठत त्या म्हणाल्या, या चहा येईलच एवढ्यात. त्यांच्या मागोमाग तो डायनिंग रूममध्ये गेला. दोघे समोरासमोर बसले. बाईंनी बहुधा कोरा चहा तयारच ठेवला असावा, कारण मिनिटाभरात ट्रेवर चहाचे 2 कप ठेवून त्यांनी तो ट्रे त्या दोघांमध्ये ठेवला. कप हातात घेता घेता विजयाबाई म्हणाल्या, कशी लागली होती झोप? त्यांचा आवाज जरासा थकलेला वाटत होता आणि आता जेव्हा त्याने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तेव्हा चेहराही त्याला ओढल्यासारखा दिसला. दुःखाच्या, शोकाच्या भरत्या ओहोट्या येतच राहणार त्याला वाटलं. चांगली लागली होती, तो म्हणाला. पण नवी जागा आहे ना, मनात ते सतत असतंच. तेव्हा रात्री 1-2दा जाग आली होती, बाकी काही नाही. त्याच्या शब्दांबरोबर विजयाबाईंचं शरीर एकदम ताठ झाल्यासारखं वाटलं. चहा संपलेला कप खाली ठेवत त्या म्हणाल्या, रमेश, काही गोष्टी मी काल तुम्हाला सांगितल्या. तुम्ही संपूर्ण परके. या माझ्या सांगण्याचं तुम्हाला नवल वाटलं होतं, पण मी आणखी काही सांगणार आहे. त्या गोष्टीही आप्तस्वकीय, अपरिचित यांच्याशी बोलण्यासारख्याच नाहीत. कदाचित माझी ही कल्पना चूकही असेल, पण मला तसं वाटतं ही गोष्ट खरी आहे. रमेश, त्या कवठेकरांचं सरांचा प्रकाशित साहित्य प्रकाशित करण्यासंबंधात पत्र आलं ना, ती मला अगदी देवाची देणगीच वाटली. आपण होऊन मी त्यांना अशी कोणतीही विनंती करू शकत नव्हते, पण ही अगदी छानच संधी आली होती. वास्तविक सरांच्या कितीतरी कथा प्रकाशित झाल्या आहेत, पण या एका अपूर्ण कथेचं एवढं काय मोठं. पण आता तुम्हाला एक सांगते, गेल्या 2 महिन्यात रात्री माझ्या झोपेत सर आले आहेत. स्वप्नात काही वेगळे, विलक्षण, भीतीदायक असं काही नसायचं. हेच घर. कधी मी बाहेरच्या हॉलमध्ये असायची, तर कधी या टेबलापाशी, नाहीतर कधी झोपण्याच्या खोलीत. मागच्या बाजूने एकदम यांचा आवाज कानावर यायचा, विजू, ती कथा अर्धवट राहिली आहे, ती कोणाकडून तरी पुरी करून घे ना. पहिल्या वेळी अगदी नैसर्गिक वाटलं, म्हणून मागे वळून पाहिलं. त्या क्षणी आठवलं, सर आता आपल्यामध्ये नाहीत आणि मी एकदम डोळे मिटून घेते, कारण डोळ्यांना माझ्या मागे काय दिसेल याची विलक्षण भीती वाटत असते आणि मी दचकून जागी होते. असं 4-5 वेळा तरी झालं आहे. विजयाबाई काही वेळ नुसत्याच बसून राहिल्या, पण रमेशला समजत नव्हतं. त्यांना आणखी काहीतरी सांगायचं आहे. त्याच्याकडे वर पाहत त्या म्हणाल्या, खरं तरी या सर्व गोष्टी तुम्हाला ऐकवण्याचा, माझ्या अगदी खाजगी गोष्टीत तुम्हाला गुंतवण्याचा मला काही अधिकार नाही. तरीही त्यांचा एकाकीपणा, असहायपणा त्याला जाणवत होता. विजयाबाई, कोण ऐकतो याला महत्त्व नाही, तुम्ही सांगता आहात याला महत्त्व आहे. तुमच्या मनात जे काही असेल ते मोकळेपणाने, निसंकोचपणे बोला. तुम्हाला त्यापासून खासच काहीतरी रिलीफ मिळेल. रमेश, तुम्हाला सांगितलं ना, वरखाली चक्रा व्हायला नकोत म्हणून त्यांनी एक फोन बसवून घेतला आहे आणि त्याचा खरोखरच अतिशय उपयोग व्हायचा. मग हे गेले आणि विजयाबाई गप्प बसल्या. रमेश काहीही न बोलता त्यांच्या पुढच्या शब्दांची वाट पाहत बसून राहिला. हे गेल्यावर आठवड्याभराने असेल. रात्रीची मला एकदम दचकून जाग आली. मधल्या खोलीतला फोन खणखणत होता. माणूस झोपेतून जागा झाला की सुरुवातीस अगदी बेसावत असतो. अर्धवट गुंगीतच अशी मी फोनपाशी पोहोचले. फोन उचलून कानाला लावला आणि सवयीने बोलून गेले, काय होतं सर? त्या फोनवर सरांखेरीज इतर कोणी असणं शक्य नव्हतं आणि दुसऱ्या क्षणी मी भानावर आले. हातातल्या टेलिफोनचा एखाद्या निखाऱ्यासारखा चटका बसला. मी फोन झट दिशी हुकवर ठेवून दिला आणि भयभीत नजरेने त्या फोनकडे पाहतच राहिले.
फोनची घंटी खरोखरच खणखणली होती का मला काहीतरी स्वप्न पडलं होतं आणि आता जर ती घंटी पुन्हा खणखणली तर मी पुन्हा फोन उचलायचा का, कानाला लावायचा का आणि फोनवरून पलीकडच्या बाजूने काही आवाज आला तर? रमेश, माझ्या अवस्थेचं वर्णन कसं करू? सारं शरीर लटलटा कापत होतं, श्वास छातीत रुकला होता. पण नशीब माझं, फोन परत वाजला नाही आणि मी घाईघाईने तिथून निघून सरळ आत आले. स्वतःशीच मान हलवत त्या म्हणाल्या, क्षणभराचाही हलगर्जीपणा कसा अंगलट येतो. तुम्ही काल आलात, मनाशी ठरवलं यांची सोय वरच करावी. तुम्हालाही जाही करायला नको, जेवणा खाण्याचा प्रश्नही मिटेल. शेवट किती दिवसांचा असा प्रश्न आहे आणि सरांच्या लेखनावरही काही बोलणं होईल. हा फोन मी काढून ठेवला होता. तुम्ही आलात म्हणून दुपारी परत हुकवर ठेवला होता, पण रात्री काढून ठेवायचं विसरूनच गेले. रमेश, त्या हलक्या आवाजात म्हणाल्या, तुम्ही काल रात्री वरून फोन केला नाहीत ना? का कशासाठी तरी केला होतात? मी? रमेश नवलाने म्हणाला, विजयाबाई, मला काही हवं असतं तर मी स्वतः खाली आलो असतो. एवढ्या तेवढ्यासाठी रात्री अपरात्री तुम्हाला झोपेतून उठवण्याचा विचारही माझ्या मनात आला नसता. रात्री फोन खणखणत होता, निदान मला तसा भास तरी झाला. खरं तर मला फोनला हात लावायचा नव्हता, पण ती खणखण बंद करायला हवी होती ना. तशीच घाईघाईने आले, फोन उचलला. पण माणसाच्या जन्मभराच्या सवयी कधी सुटतात का? आपोआप फोन कानापाशी गेला. आधी नुसता बारीकसा हमचा आवाज येत होता आणि मग एकाएकी आवाज यायला लागला. अगदी पुसट, समजतो न समजतोसा, शब्द नव्हतेच, नुसतंच मी घाईघाईने हातात हुक दाबला आणि फोन शेजारी ठेवून दिला. बोलता बोलता त्यांचा चेहरा घामाने डवरून आला होता. खरं सांगू का, त्यानंतर कितीतरी वेळ झोपच येत नव्हती. ते विलक्षण आवाज, एखाद्या माणसाने तोंड सताड उघडं ठेवून काही बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या तोंडातून असलेच आवाज निघतील. काही केलं मन ताळ्यावरच येईना. डोळ्यांसमोर सारखी वेळेविद्री चित्र येत होती. रमेश खुर्चीवरून उठला, भिंतीतल्या त्या फोनच्या ब्रॅकेटपाशी गेला. उजव्या हाताने फोनचा स्टँड उचलून त्याने तो जोरात मागे खेचला. आता जोडलेली वायर तुटली, ती दूर करून त्याने स्टँड जागेवर ठेवला. फोन परत हुकवर ठेवला. रमेश, अहो शॉकबिक बसला असता की. विजयाबाई, हे फोन 52 व्होल्टच्या डीसीवर चालतात. आपल्या घरगुती कनेक्शनशी यांचा काही संबंध नसतो. झालं, तुम्ही पूर्वीच हे करायला हवं होतं. आता तुम्ही हा फोन डोक्यातून काढून टाका. त्यांच्याकडे पाहत तो म्हणाला, विजयाबाई, हे विचारतो आहे ते योग्य का अयोग्य आहे मला माहीत नाही आणि उत्तर देण्याची अर्थात तुमच्यावर कोणतीही सक्ती तर नाहीच. पण एक सांगा, वाईकरांच्या बरोबर गेल्या 7-8 वर्षांचा तुम्ही केलेला संसार, तुम्ही सुखी होतात का? समाधानी होतात का? समजा सुरुवात शारीरिक व बौद्धिक आकर्षणाने झाली असेल, पण एकत्र आल्यावर आपुलकी, जिव्हाळा आपोआपच निर्माण झाला असेल, हो की नाही? रमेश, याचं प्रामाणिक उत्तर मला देताच यायचं नाही, कारण ते माझं मलाच माहिती नाही. सरांचा स्वभाव खूपच आत्मकेंद्रित होता. दुसऱ्यांसाठी आपण काहीतरी करायला हवं याची त्यांना जाणच नव्हती. त्यांच्या लेखनाबद्दल ते तुमच्याशी काही बोलत असत. आपल्या स्वतःच्या लेखनाविषयी अनेक लेखकांनी लिहून ठेवलं आहे. नवीन कल्पना आपण आपल्या पत्नीला सांगतो. लेखन पूर्ण झालं की ते पत्नीला वाचायला देतो. तुमचा या बाबतीतला अनुभव काय आहे? सर, आणि त्यांची कथा मला वाचायला देणार? विजयाबाई मान हलवत म्हणाल्या. गोष्टच सोडा, त्यांच्या लेखी शेवटपर्यंत मी त्यांच्या क्लासमधील विद्यार्थिनीच होते. मला साहित्याची काय जाण असणार? पण त्यांची पुस्तकं तुम्ही वाचलेलीच असणार. अर्थात त्यांचं एकूण एक लेखन मी वाचलं आहे. सामाजिक कथा अर्थात प्रत्यक्ष निरीक्षणावरून किंवा वृत्तपत्रीय बातम्यांवरून घेतलेल्या असतात. शेवटी लेखक व्यक्तींच्या वागण्याचा आपल्यापरी अर्थ लावण्याचा प्रयत्न करीत असतो. अर्थात प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो, त्यांचं पर्स्पेक्टिव्हही वेगवेगळं असतं. तरीही सरांची सर्वच विश्लेषण किंवा कार्यकारण भावाचे संबंध मला पटलेच असं नाही. पण त्यांची भाषा तर विलक्षण ओघवती आहे आणि एखादे चित्र दाखवता दाखवता एकदम ते तिरके किंवा उलटे करावे तसा त्यांच्या लेखनात एकदम एक ठेचाळायला लागणारा कोपरा असायचा. त्यांचा कथाप्रवाह कधीही साधा नसतो, मध्येच खालून वर आलेला खडक असतो. त्यांच्या लोकप्रियतेचं हेही कारण असू शकेल. इकडे येण्याआधी मी त्यांची 3 कथासंग्रह वाचून काढले. माझी तर अशी कल्पना झाली की ते जगाकडे किंचित दोष असलेल्या काचेतून पाहत आहेत, त्यामुळेही असेल. पण त्यांच्या कथातील काही पात्रांच्या वागण्यातील विकृती मला तर पटली नाही. त्यांची ती कोणती कथा आहे ती पूर्ण करताना मला या सगळ्यांचा विचार करावाच लागेल, नाही का? आणि आणखी एक, त्या कथेचं हस्तलिखित मला वर सापडलं नाही.
विजयाबाई, एक सुचवू का? तुम्हीही वर चला, आपण दोघंही त्याचा शोध घेऊया. मी आणि वर? त्यांचा चेहरा किती बदलला होता. का बरं? वाईकर असताना तुम्ही नेहमी वर जात असणारच की. सुरुवातीत जात असे, पण मग माझ्या ध्यानात आलं सरांना माझं वर येणं फारसं पसंत पडत नसे. त्यांच्या लेखन विश्वास मी नको ती लुडबुड करते असाही त्यांचा समज झाला असेल. त्यात अशक्य काहीच नाही. मग शेवटी कितीतरी महिन्यात मी वरच गेलेले नाही. आणि आता वाईकर गेल्यावर? विजयाबाई मानेनेच नाहीची खून करत होत्या. रमेश खुर्चीवरून उठला. मी आग्रह करत नाही, पण माझ्यामध्ये तुम्हाला वर यायला हरकत नाही. विजयाबाई, मनात काही कोपऱ्यात जळमट असतात, ती अशी झटकून साफ करावी लागतात. किंवा असं बघा, मनात टांगलेली काही चित्र वाकडी लोंबकळत असतात, ती सरळ करावी लागतात. आता तुमचं तुम्ही पहा. निदान आता तरी नको, त्या म्हणाल्या. वर आल्यावर सकाळचे सर्व कार्यक्रम ठरवताना त्याच्या मनात विजयाबाईंनी केलेले विलक्षण प्रसंग अर्थात सतत येत होतेच. रात्री त्याला जी 2-3 विलक्षण आणि जरा अस्वस्थ करणारी स्वप्न पडली होती, त्यांच्यात विजयाबाईंच्या या अनुभवांची भर पडली होती. एकाच पारड्यात दोन्ही पडल्यावर ते पारडं खाली जाणारच. मनाचा तराजू एका वेगळ्या दिशेला कलत होता. वाईकरांची डायरी, विजयाबाईंना आलेले किंवा आल्यासारखे वाटलेले अनुभव आणि त्याला पडलेली विलक्षण स्वप्न, या सर्व अलग घटना होत्या की त्यांच्यात काहीतरी परस्पर संबंध होता. या सर्वांना जोडणारा एक समान धागा होता. प्राध्यापक वाईकरांचा मृत्यू. तो बाहेरच्या खोलीत आला होता. त्या अपूर्ण हस्तलिखिताचा शोध घ्यायला हवा होता. ते काम लवकरात लवकर हातावेगळं करायला हवं होतं. आपल्याला अशी विलक्षण निकड का भासत आहे हे तो सांगू शकला नसता. त्यांची इच्छा पूर्ण झाली की घरात होणारे हे भरमभास, हे सर्व काही थांबेल असा त्याचा एखादा भाबळा दैववादही असेल. तो टेबलापाशी बसला आणि त्याने डाव्या बाजूला ड्रॉवर बाहेर ओढला. वरच काही हस्तलिखित कागद होते. ती चळत त्याने बाहेर काढली. पानावरच्या पहिल्या रेषेच्या उजव्या कोपऱ्यात 1चा आकडा होता आणि मग मजकूर होता. ती चळत त्याने खालपर्यंत पाहिली. 16व्या पानावर अर्ध्यावरच लेखन थांबलं होतं. म्हणजे हीच ती वाईकरांची अपूर्ण कथा. कागद समोर टेबलावर ठेवून तो स्वतःशी विचार करीत होता. काल प्रथमच हा ड्रॉवर उघडला असता तर हस्तलिखित सापडलं असतं आणि मग अर्थात आपण उजवीकडच्या ड्रॉवरना हातही लावला नसता आणि वाईकरांची ती लाल डायरी वाचनातही आली नसती. वाईकरांच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची घटना त्याला अज्ञातच राहिली असती. वाईकरांनी आपल्या विकाराची कल्पना आल्यावर कदाचित ती कथा कधीच पूर्ण केली नसती आणि ते साहजिकच होतं. प्रत्यक्ष मृत्यूचीच अशी काल सावली आयुष्यावर पडल्यानंतर आयुष्यातल्या रोजच्या साध्या गोष्टी निरर्थकच वाटायला लागणार. असाध्य रोगाशी झगडत राहून मनातले इप्सित पूर्ण करणारे महान दृढनिश्चयी लोक काही कमी होऊन गेले नाहीत, पण काही केल्या वाईकर त्या श्रेणीतले असावेत असं वाटत नव्हतं. रमेशच्या मनात त्यांच्याबद्दल फक्त सहानुभूतीच होती. आपल्या एकट्यालाच या एकाएकी आकर्षक झालेल्या जगातून खेचून नेलं जात आहे, आपल्यावर घोर अन्याय होत आहे, ती त्यांची भावना आणि त्यामुळे उफाळून आलेला संताप, हे सर्व समजण्यासारखं होतं आणि क्षम्यही होतं. त्यांच्या आचार विचार कृतींचं मूल्यमापन करण्याचा त्याला काळीचाही अधिकार नव्हता. एखादा पाषाण कड्यावरून खाली कोसळत जाणार असेलच तर ते कोणी थांबवू शकत नाही, पण तो कोसळत जाणारा पाषाण आपल्या वाटेतील झाडझुडपं चिरडून टाकतो, इतरही लहानसहान दगडांचा चक्काचूर करतो. त्या पाषाणाच्या उत्पाती प्रवासाच्या या खुणा मागे राहतातच. कदाचित वाटेत आलेल्या एखाद्या अभागी जीवाला आपला प्राणही गमवावा लागत असेल. काही उपायाने त्या पाषाणाचा तो विनाशकारी प्रवास रोखल्याशिवाय हा उद्रेक थांबणार नाही. मित्रांनो, हे साहित्य ऑडिओ स्वरूपात बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचा मोबदला म्हणून तुमचा एक लाईक, एक कमेंट, एक सबस्क्राईब आमच्यासाठी आणखी नवनवीन भयकथा तुमच्यापुढे सादर करण्यास नक्कीच प्रोत्साहन देईल.